अकलूज एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्यासोबत आहेत रघुवीर खेडकर, पद्मश्री रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, लावणी आणि तमाशा क्षेत्रातलं एक अग्रगण्य नाव असणारं कांताबाई सातारकर यांचे चिरंजीव असणारे पद्मश्री रघुवीर खेडकर आपल्यासोबत आहेत. दादासाहेब, काय सांगाल? आज अकलूजमध्ये तुम्ही हजर होता. स्मृतिभवनच्या बादशाही रंगमंचावर आज लावणी महोत्सव स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. तुमच्यासोबत माजी मंत्री आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल साहेब होते, जयसिंह मोहिते पाटील साहेब होते, स्वतः अकलूजचे राजकीय क्षेत्रातली पितामह विजयसिंह मोहिते पाटील साहेब होते. पहिल्या भावना काय आहेत? नाही, खरं तर या मोहिते कुटुंबाचं फार मोठं योगदान आहे तमाशा जगवण्यासाठी, म्हणजे लावणी आणि तमाशा जगवण्यासाठी. तर हे योगदान आत्तापासूनच नाही, तर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील हे जिवंत असल्यापासून त्यांच्या कुटुंबाला हा वारसा लाभलेला आहे. आणि आज त्यांची तिसरी पिढी, म्हणजे आता पाहिलं मी दीदी आल्यात, त्यांनी सर्व सूत्र हातात घेतलेले आहेत आणि दीदी आता सर्व पाहत आहेत. खूप सुंदर सूत्रसंचलन आहे आणि ही स्पर्धा चांगली रंगणार यात शंकाच नाही. आणि त्यांनी या कलावंतांवर असंच प्रेम करावं. महाराष्ट्र शासन नव्हे तर संपूर्ण भारत सरकारने मोहिते घराण्याचं या तमाशावर असणारं प्रेम पाहून त्यांना पद्मश्री हा पुरस्कार द्यावा, असं या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो. आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की पद्मश्री पुरस्कार माननीय जयसिंह मोहिते पाटील यांना मिळावा. आम्ही सर्व सोशल मीडियावाले आणि पत्रकार बंधू इथं कालपासून जातीनं हजर आहोत. प्रेक्षकांची सुद्धा तशीच इच्छा आहे. एकंदरीत याविषयी महाराष्ट्राचा जो सांस्कृतिक वारसा आहे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंह मोहिते पाटील यांनी समर्थपणे सांभाळला, तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि एकंदरीत बघायला गेलं, या स्पर्धेचं हे 29वे वर्ष आहे. हो, या 29 वर्षात तुमचा अनुभव या स्पर्धेविषयी काय आहे? खूप मोठा अनुभव आहे. इथं जी मुलगी जी संगीतबारी एक नंबरला येईल ती दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचते, असं हे रंगमंच आहे. आणि संगीत बारीला, हे लावणीला जो दर्जा मिळवून दिला आहे, त्याच्यात मोहिते पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे. आमच्या तमाशाच्याही स्पर्धा त्यांनी घेतल्या होत्या 1 वर्ष, परंतु तमाशे उपलब्ध होत नाहीत म्हणून त्या 1च वर्ष झाल्या आणि थांबल्या. आणि त्यांची आत्ताची जी स्पर्धा आहे, राज्यस्तरीय लावणी स्पर्धा, ही खूप रंगत जाणार आहे. आजही 4-5 वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालूच राहील, कारण खूप सुंदर असं मुली नृत्य करतायत, गायिका गातायत, वादक वाजवत आहेत. मुलींचा अभिनय खूप सुंदर आहे, मुलींचा पदन्यास खूप सुंदर आहे आणि सर्व कार्यक्रम अगदी वेगळा आहे. एकंदरीत या लावणी स्पर्धेदरम्यान तुम्ही अनेक वर्ष झालं अकलूजला येत आहे. काय लावणी स्पर्धेचं काय कमाल आहे किंवा काय कमतरता आहे, काय उणीवा आहेत, काय तुमच्या नजरेत आल्या, किंवा काय भविष्यात आणखी काय करण्याची गरज आहे, किंवा लावणी स्पर्धेचा हा स्तर महाराष्ट्रात कशा पद्धतीने आहे? नाही, लावणीच्या कार्यक्रमात काही म्हणजे उणीवा मला तर दिसल्या नाही. आता एक लावणी म्हणजे हे झाली संगीतबारी, तिच्यात मला काही उणीव दिसली नाही. सगळ्या कलावंतांनी जीव तोडून अगदी काम केलेलं आहे, अभिनय केलेला आहे, लोकांच्या टाळ्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यात उणीव अशी काही वाटत नाही. तसं बघायला गेलं, आत्ता तुम्ही ज्यावेळेस ऑन द स्टेज होता, दिलीप सोपल साहेबांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की काही वर्षापूर्वी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी तमाशा परिषद इथं अकलूज येथे आयोजित केली होती आणि त्या तमाशा परिषदेचं उद्घाटन त्यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते, म्हणजेच रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होतं. आणि या 29व्या लावणी स्पर्धेचं उद्घाटन जयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या सौभाग्यवती सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते केलेलं आहे. यामागचं काय गणित आहे? तुम्हाला काय, तुमच्या भावना काय आहेत? काय वाटतंय? ही परंपरा आहे आणि ती अशीच चालू राहिली पाहिजे. कारण मामांनी, म्हणजे
माझ्या आईला आदरणीय शंकररावजी मोहिते पाटलांनी बहीण मांडली होती आणि इथं ज्या वेळेस आमचा कार्यक्रम यायचा कांताबाई सातारकर त्या वेळेस बंगल्यावर आम्हाला सर्वांना जेवण असायचं. आईला साडी चोळी म्हणजे स्पेशल चालू तोही पुण्यावरनं मागवायचा किंवा मुंबईवरनं मागवायचा. आणि तोच त्यांचा वसा म्हणा किंवा वारसा जयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आता सध्या स्वरूपाराणी दिदीसाहेब यांनी वसा तो घेतलेला आहे. हो. याबद्दल एक तरुण पिढी या क्षेत्रात आणखी आपलं नाव कमावते, नाव करायचा प्रयत्न करते. दिदीसाहेबाबद्दल तुमचं काय मत आहे? दीदींबद्दल आजच मी दीदीला पाहिलं आहे. त्यामुळे ही धाडसी कुटुंब आहे. हे मागं हटणारं कुटुंब नाही किंवा कुणाला भिणारं लाजणारं असं हे कुटुंब नाही. ते धाडसी कुटुंब आहे आणि धाडस त्यांच्या रक्तात आहे. त्यामुळे दीदीने आता जे बाजू सावरलेली आहे या महोत्सवाची ती वाखाणण्यासारखी आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत होते रघुवीर खेडकर, पद्मश्री रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर यांचे चिरंजीव असणारे रघुवीर खेडकर. आपल्या अकलूज एक्सप्रेससाठी त्यांना आपण बोलतं केलं होतं. कॅमेरा पर्सन सचिन राजपूतसह मी आमिर मोहोळकर, अकलूज.